नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तसंही आपल्या सर्वांकडे कपड्याचा साबण हा असतोच. मग तुम्ही या साबणाला कधी काटेपिन लावून बघितले आहे का? किंवा त्यामुळे आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये ते तर जाणून घेणारच आहोत, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील बघणार आहोत, ज्यामुळे तुमची रोजची जी अवघड कामे आहे ती या ठिकाणी सोपी होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा. या ठिकाणी पहिली महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे लेगिन्ससाठी. तर बघा, आपल्याकडे भरपूर असे लेगिन्स असतात. मग आपण बाहेर गावी कुठे जायला निघालो की लेगिन्स आणि वरतून कुर्ती घालतो. मग अशा वेळेस आपल्या लेगिन्सला खिसाही नसतो. तर आपल्याकडे भरपूर असे पैसे असतात, दागिने असतात, ते की एखाद्या पर्समध्ये ठेवायला लागतात. मग अशा वेळेस आपल्याकडे मुलगा, छोटंसं बाळ असतं. मग पर्स सांभाळावं की ते जे बाळ आहे ते सांभाळावं, असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडलेला असतो. तर गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही कधी चालला तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा. तर बघा, मी या ठिकाणी एक सॉक्स घेतलेला आहे. सॉक्सला अशा पद्धतीने जरा मी हाईट जी आहे ती कमी करून घेतलेली आहे. तुमच्याकडे छोटा सॉक्स असेल तर तुम्ही आहे असाच वापरू शकतात. आणि ज्या ठिकाणी आपला खिसा असतो पॅन्टला, त्या ठिकाणी आतल्या साईडला हा जो सॉक्स आहे तो मी काटेपिनच्या मदतीने व्यवस्थित फिक्स केलेला आहे. आणि सॉक्सचा जो कपडा आहे तो सॉफ्ट असल्यामुळे आपल्याला आतून पायाला वगैरे त्राससुद्धा होत नाही. अगदी खिशासारखं हे काम जे आहे सॉक्स करतो. आणि बघा, आपल्या महिलांना पैसेच ठेवण्याचा भरपूर मोठा प्रॉब्लेम असतो, तर तुमचा हा प्रॉब्लेम या ठिकाणी अगदी मस्त असं सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे कापसाच्या वातीसाठी. आता बघा, भरपूर जणांना जी फुलवात आहे ती बनवणं काहीच अवघड वाटत नाही, परंतु भरपूर अशा महिला आहे, माझ्या काही मैत्रिणी आहे की ज्यांना फुलवात बनवायला येत नाही, जमत नाही. तर त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप कामी येणारी आहे. तर बघा, आपल्याला सुरुवातीला कापूस घ्यायचा आहे. कापसाचा अशा प्रकारे गोल आकार जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता जे वाताचं जे टोक असतं ते ज्या ठिकाणी आपण वाट लावतो त्या ठिकाणी बऱ्याच जणांना ती वातच बनवता येत नाही. तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये भरपूर असे चमचे असतात, उचटणी असतात, ज्यांच्या पाठीमागच्या बाजूने एक छिद्र दिलेलं असतं जे की टांगण्यासाठी असतं. त्या छिद्रामध्ये आपल्याला हा कापूसाचा एक भागाचा प्रकारे टाकायचा आहे. आणि वरच्या साईडने बघा, अगदी आरामात तुम्ही जी वरची जी ज्योत आहे ती अगदी आरामात तयार करू शकतात. अगदी छान असा शेप या वातीला येतो. पेटवायलाही खूप छान म्हणजे तयार होते आणि बघू शकतात खूप छानही दिसते. नक्की ट्राय करून बघा. भरपूर महिलांना वात तयार करता येत नाही, अशी फुलवात, त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप कामी येणारी आहे. आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय ते सुद्धा छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे पॅन्टच्या घडीसाठी. आता बघा, आपण बऱ्याचदा ज्या जीन्स पॅन्ट असतात त्या हँगरला अशा पद्धतीने लावतो, परंतु ती पॅन्टचा आकारच एवढा मोठा असतो की हँगरमधूनच पॅन्ट ही बसत नाही किंवा आपला खूप वेळही जातो. तर अशा वेळेस तुम्ही बघा ही ट्रिक ट्राय करू शकतात. जीन्स पॅन्टचा वरचा एक पाय जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे दुसऱ्या पायावरती आपल्याला हे फोल्ड करायचं आहे आणि उरलेला भाग देखील व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. आणि बघा, अगदी सोप्या पद्धतीने हँगरमध्ये पॅन्ट जे आहे फोल्ड झालेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कपाटात जे आहे पॅन्ट व्यवस्थित हँगरला अडकून ठेवू शकतात. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे शॅम्पूच्या पुडीसाठी. आता बऱ्याचदा आपल्याकडे शॅम्पूच्या पुड्या म्हणा किंवा सॉस म्हणा, अशा भरपूर असे लिक्विडवाले पॅकेट असतात की जे आपण अर्धे वापरतो आणि अर्धे तसेच राहतात. मग अशा वेळेस हातला जो शॅम्पू आहे तो कुठेतरी आपण ठेवतो, त्यावेळेस ती पुडी अचानक पडते, मग तो शॅम्पूसुद्धा सर्व सांडून जातो. तर असं होऊ नये यासाठी एक ट्रिक वापरायची आहे. तर बघा, आपल्याकडे भरपूर असे चिमटे असतात जे की आपण असे वेस्टवाले सुद्धा असतात. तर त्या चिमट्याच्या पुढचा जो भाग आहे त्यामध्ये ही शॅम्पूची पुडी आहे ती व्यवस्थित अशी ठेवायची आहे. आणि बघू शकतात अगदी छान जे स्टँड आहे शॅम्पूच्या पुडीसाठीचं तयार झालेलं आहे. त्यानंतरची शेवटची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे आपल्याकडे भरपूर साड्या असतात. महिला म्हटली की साड्यांचं तर भांडारच असतं त्यांच्याकडे. तर बघा, आता काही साड्या ज्या आहेत त्या हेवी साड्या असतात, त्यांचे जे काठ असतात ते सुद्धा हेवी असतात. मग आपण ज्यावेळेस पिन करतो त्यावेळेस आपली जी काटेपिन आहे ती टोचल्याच जात नाही. तर त्या अशा वेळेस ही ट्रिक तुम्ही ट्राय करा. तर बघा, आपल्याला साबण घ्यायचे आहे आणि साबणामध्ये ती काटेपिन जी आहे सुरुवातीला टोचायची आहे आणि त्यानंतर साडीला लावायची आहे. यामुळे काय होतं की काटेपिनला एक तेलकटसापणा तयार होतो आणि जी पिन जी आहे ती इझिली आपल्या साडीमध्ये जाते, की कितीही मोठा लेयर असला तरीही इझी तुम्ही त्या साडीला काटेपिन लावू शकतात.
तर बघा, अगदी छान ट्रिक आहे, नक्की ट्राय करा. चला भेटूया.